नमस्कार. मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. आजचा व्हिडिओ केवळ एक बातमी किंवा विश्लेषण नाही, तर या देशाचा पाया रचणाऱ्या 85 लाख ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यातील अश्रू आणि त्यांच्या रक्ताचा हिशोब आहे. एक देश, दोन कायदे आणि वृद्धांची क्रूर थट्टा. होय, आज आपण अशा एका अन्यायावर बोलणार आहोत, जो ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. महाराष्ट्र सरकारने नुकतीच नवीन सुधारित पेन्शन योजना म्हणजे RNPS जाहीर केली. या योजनेनुसार जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने फक्त 10 वर्ष नोकरी केली, तर त्याला दरमहा किमान ₹7,500 पेन्शनची खात्री मिळणार आहे. पण दुसरीकडे ज्या खाजगी आणि निमशासकीय कामगारांनी, एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी, कारखान्यातील मजुरांनी आपली संपूर्ण हयात तब्बल 30 ते 35 वर्ष नोकरीत घासली आणि EPS 95 मध्ये प्रामाणिकपणे पैसे जमा केले, त्यांना आज म्हातारपणात महिन्याला पेन्शन किती मिळतं? फक्त ₹1,000 किंवा ₹1,200. 10 वर्ष नोकरी करणाऱ्याला ₹7,500 आणि 35 वर्ष रक्ताचं पाणी करणाऱ्याला ₹1,000. हा कुठला न्याय आहे? आज याच व्यवस्थेची लक्तरं आपण वेशीवर टाकणार आहोत. गेल्या 12 वर्षांपासून 12 वर्षांपासून EPS 95चे लाखो वृद्ध निवृत्त कर्मचारी दिल्लीच्या जंतर मंतरवर कधी कडक थंडीत तर कधी रखरखत्या उन्हात धरणे धरून बसले आहेत. कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली या आजींनी सरकारचे उंबरठे झिजवले. पंतप्रधानांनी दोनदा आश्वासन दिलं, कामगार मंत्र्यांनी बैठका घेतल्या, पण संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जेव्हा लेखी प्रश्न विचारला गेला, तेव्हा याच मोदी सरकारने अत्यंत निर्डावल्यासारखं उत्तर दिलं की किमान पेन्शन वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. संसदेच्या स्वतःच्या कामगार विषयक स्थायी समितीने शिफारस केली होती की या वृद्धांना जगण्यासाठी किमान ₹5,500 पेन्शन आणि महागाई भत्ता द्या. पण सरकारचं म्हणणं आहे की आमच्याकडे फंड नाही. उद्योगपतींचे लाखो कोटींचे कर्ज माफ करायला यांच्याकडे फंड आहेत. पण EPFO मध्ये हक्काचा पैसा जमा करणाऱ्या देशाच्या निर्मात्यांसाठी खजिना रिकामा कसा असतो, असा थेट आरोप आता केला जाऊ लागला आहे. म्हणूनच आज एक पत्रकार म्हणून मी या 85 लाख पेन्शनधारकांना आणि त्यांच्या संघटनांना अत्यंत कटू पण सत्य सल्ला द्यायला आलो आहे. आता मोदी सरकारचा नाद तुम्ही सोडा. दिल्लीत शांततेत धरणे आंदोलन करून या बहिऱ्या सरकारला काहीही ऐकू जाणार नाही. आता रणनीती बदलावी लागेल. EPS 95 धारकांनी आता थेट विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली पाहिजे. कारण आज संसदेत राहुल गांधी हे एकमेव असे नेते आहेत जे सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात डोळे घालून पूर्ण आकडेवारी आणि पुराव्यानिशी सरकारची कोंडी करतात. जेव्हा राहुल गांधी 35 वर्ष नोकरी करणाऱ्या कामगारांची ही विदारक आकडेवारी संसदेच्या पटलावर मांडतील आणि विचारतील की अदानी अंबानींना कोट्यावधींच्या सवलती, मग माझ्या देशातल्या वृद्धांना ₹1,000 औषध पाणी कसं परवडणार? तेव्हा या सरकारला पळताभुई थोडी होईल. जोपर्यंत संसदेत विरोधक या मुद्द्यावरून सरकारचा गळा पकडत नाहीत, तोपर्यंत दिल्लीच्या AC कॅबिनमध्ये बसलेले मंत्री ठिकाण्यावर येणार नाहीत. पण मित्रांनो, केवळ नेत्यांवर अवलंबून राहून आपल्याला चालणार नाही. हे सरकार केवळ एकाच भाषेला घाबरतं, ती भाषा म्हणजे मतपेढी. आज देशात 85 लाखांपेक्षा जास्त EPS 95 पेन्शनधारक आहेत. प्रत्येक घरात किमान 3 ते 4 मतदार आहेत. ही ताकद 3.5 ते 4 कोटी मतांची होते. ही 3.5 कोटी मतं कोणत्याही सरकारला सत्तेवरून खाली खेचायला पुरेशी आहेत आणि नवीन सरकार आणायलाही पुरेशी आहेत. आता वेळ आली आहे सोशल मीडियावरून आणि जमिनीवरून एकच मोहीम चालवण्याची, नो पेन्शन नो व्होट. आगामी विधानसभा निवडणूक असोत
की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना त्यांच्या मतदारसंघातच कोंडीत पकडा. ते जेव्हा मते मागायला येतील तेव्हा त्यांना काळे झेंडे दाखवा आणि विचारा की 35 वर्ष सेवा करून 1,000 रुपयात संसार कसा चालवायचा हे आधी आम्हाला शिकवा, मगच मत मागा. जेव्हा यांच्या खुर्चीला हादरा बसेल तेव्हाच या फायलींवर सह्या होतील. वय झालं म्हणून हे वृद्ध आज खचलेले नाहीत, पण त्यांच्या स्वाभिमानाला डिवचण्याचं काम या सरकारने केलं आहे. हा लढा आता केवळ वाढीव पैशांचा नाही, तर सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचा आहे. जर तुम्ही EPS 95 पेन्शन धारक असाल किंवा तुमच्या घरात तुमचे आई, वडील, आजोबा पेन्शन धारक असतील, तर हा व्हिडिओ थांबवू नका. हा व्हिडिओ इतका शेअर करा की याचा आवाज थेट दिल्लीच्या संसदेपर्यंत आणि विरोधकांपर्यंत पोहोचला पाहिजे. कमेंट बॉक्समध्ये #EPS95/pension/hike आणि नो पेन्शन नो वोट लिहायला विसरू नका. तुम्हाला काय वाटतं? 10 वर्षांच्या सेवेला 7,500 आणि 35 वर्षांच्या सेवेला 1,000 रुपये हा अन्याय नाही तर काय आहे? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि त्र्यंबक कापडे डिजिटल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.